नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी एम.एड CET 2025 दिलेली होती, तर त्या विद्यार्थ्यांचे आता जे स्कोर कार्ड आहे तर ते स्कोर कार्ड वेबसाईटवर आलेले आहेत। आपण सुरुवातीला CET दिलेली होती। CET दिल्यानंतर बघा आन्सर की आली होती। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना डाऊट्स असतील तर त्यांनी त्याचे ऑब्जेक्शन घेण्यासाठी पण आपल्याला डेट्स दिलेली होती। आता त्यानंतर पुढचा जो प्रोसेस राहणार आहे आपली, तर ती असणार आहे स्कोर कार्ड। तर जे स्कोर कार्ड आहे तर ते वेबसाईटला आलेले आहेत। तर ते कशा प्रकारे चेक करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। सुरुवातीला तुम्हाला बघा विद्यार्थी मित्रांनो, CET सेलच्या या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। गुगलला जरी सर्च केलं तुम्ही CET सेल तरी तुम्हाला वेबसाईट भेटून जाणार आहे। ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर येथे बघा तुम्हाला टॅब्स दिसतील, ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 24-25 आणि त्यानंतर आहे CET एक्झामिनेशन पोर्टल अकॅडमिक इयर 25-26। तर ही जी सेकंड नंबरची जी टॅब आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर बघा असं साइन इनचं पेज जे आहे तर ते ओपन झालेलं दिसेल। यामध्ये सुरुवातीला बघा इथे रजिस्ट्रेशन ईमेल ID टाकायचा आहे तुम्हाला। त्यानंतर इथे पासवर्ड फिल करून घ्या। पासवर्ड फिल केल्यानंतर साइन इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। साइन इन झाले, काही विद्यार्थ्यांचे जर पासवर्ड विसरले असाल तर तुम्हाला इथे रिसेट पासवर्ड किंवा फॉरगेट पासवर्डचा ऑप्शन दिलेला आहे। यावर क्लिक करून तुम्ही पासवर्ड फॉरगेट करू शकता। त्यानंतर जो नवीन पासवर्ड येणार आहे तर तो पासवर्ड इथे एंटर करायचा आहे। तुमचा जो ईमेल ID असेल तो इथे एंटर करा आणि साइन इन बटनावर क्लिक करायचं आहे। साइन इन झाल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, असे पेज जे आहे तर असे पेज तुमच्या स्क्रीनवर ओपन झालेले दिसेल। या ठिकाणी बघा तुम्हाला CET रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, मॉक, त्यानंतर हेल्प डेस्क असे टॅब्स तुम्हाला दिसतील। खाली तुम्हाला स्क्रोल करायचं आहे। या ठिकाणी बघा तुमचे स्कोर कार्ड यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुमचा जो कोर्स आहे, आपला जो कोर्स असणार आहे एम.एड CET 2025 यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर बघा असे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, असे पेज तुमच्या स्क्रीन ओपन झाले दिसेल। स्कोर कार्ड महाराष्ट्र एम.एड CET 2025 या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुमचं नाव पण दिसेल आणि या ठिकाणी डाउनलोडचा ऑप्शन तुम्हाला दिसेल। डाउनलोडच्या खाली बघा इथे तुम्हाला जो आयकॉन दिलेला आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे स्कोर कार्ड आहे तर ते स्कोर कार्ड तुम्हाला स्क्रीनवर शो झालेलं दिसेल। तर अशा प्रकारे ह्या प्रोसेसनं तुम्हाला तुमचे जे स्कोर कार्ड आहे तर ते स्कोर कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचे आहे। आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील। विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।